नमस्कार, मी कृषी तज्ञ सचिन आत्माराम होळकर, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस, लासलगाव जिल्हा नाशिकवरून बोलतोय। नुकताच केंद्रीय आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर विद्यार्थी जे आंदोलन चालवत होते जंतर मंतरवर, ते संविधानाला आणि लोकशाहीला धरून असं आंदोलन होतं। मात्र कुठेतरी आपल्या देशातली जी युवा शक्ती आहे त्याला कुठेतरी कॉक्रोच संबोधणं हे सरकारला किती महागात पडू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे। कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी काढली आणि त्याच्या नावाखाली त्यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याची धग मात्र देशभरात पेटली। देशभरामध्ये आमचा काँग्रेस पक्ष असेल तसेच सत्तेमध्ये जे विरोधी जेवढे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, या रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होते। देशभरातल्या युवकांचा प्रतिसाद सोशल मीडिया असेल, प्रत्यक्ष असेल, आंदोलनातून आपल्याला बघायला मिळाला। मोठ्या प्रमाणात युवा शक्ती एकवटल्याचं उदाहरण या भारत देशामध्ये नवनवीन पद्धतीने निर्माण झालं आणि खऱ्या अर्थाने ही आशादायक गोष्ट आहे। कारण ज्यासाठी आंदोलन सुरू होतं तो घटक म्हणजे विद्यार्थी। हा विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि यांचे पेपर लीक झाल्यामुळे आज देशभरातले जवळजवळ 25 लाख विद्यार्थी अफेक्ट झाले। त्याचप्रमाणे 22 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। साधा लाठीमार केला, लाठीमारमध्ये सुद्धा शेकडो विद्यार्थी जखमी झाले, एका विद्यार्थिनीचा जीव गेला। इतकं दुर्दैवी असं असताना आणि युवकांच्या ज्या मागण्या होत्या जंतर मंतरवर त्या अतिशय रास्त अशा मागण्या होत्या, त्यात गैर काही नव्हतं। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा वास्तविक बघायला गेला तर पहिल्या 2 दिवसांमध्येच होणे अपेक्षित होते आणि तसं घडणं योग्य होतं। आजपर्यंत आपल्या देशाचा जर इतिहास बघितला आपण तर यापूर्वी देखील अनेक मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आपण राजीनामे घेतलेले आहे। अनेक मंत्र्यांनी राजीनामे त्या ठिकाणी दिले, खासदार आमदारांनी राजीनामे त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे राजीनामा देणं ही काही फार मोठी गोष्ट नव्हती। मात्र युवा शक्ती काही करू शकत नाही असा केंद्र सरकारचा जो भ्रम होता तो या निमित्ताने दूर झाला। मला असं वाटतं या पुढच्या काळामध्ये हे भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाही टिकवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम जर काय असेल तर ते आपला युवक आहे। त्यांना देश घडवायचा आहे, हा देश त्यांच्यासाठी आहे आणि यापुढे कोणत्याही मागण्या केंद्र सरकारने हलक्यात घेऊ नये। केंद्र असेल, राज्य सरकार असेल, युवकांच्या मागण्या असतील, शेतकऱ्यांच्या मागण्या असतील, या तात्काळ त्यांच्याशी चर्चा करून त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि युवा शक्ती जी आपल्या देशाची आहे ती मजबूत आणि बळकट ठेवली पाहिजे आणि युवकांनी देखील आपला लोकशाहीवरचा आणि संविधानावरचा विश्वास देखील वाढवला पाहिजे। मला असं वाटतं यातून खूप मोठा सकारात्मक संदेश देशभरात पसरेल आणि सर्व युवक त्यातून प्रेरणा घेतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।